ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई मेट्रो 3च्या कारशेडसाठी कांजूरमध्ये निश्चित करण्यात आलेल्या जागेच्या मालकीवरनं केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे आणि अशातच एका खासगी विकासकानं या जागेवरती आपला दावा सांगितलाय। संबंधित जागा मिठागराकडनं भाडे तत्वावरती घेतल्याचा दावा विकासक महेश कुमार गरोडिया यांनी केलाय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, या विकासकाचं काय म्हणणं आहे आणि कोणती कागदपत्रे त्यांनी सादर केली आहेत? नंदा, मागील काही दिवसांमधली जर आपण परिस्थिती पाहिली तर या जागेचा जो वाद आहे व थांबायचं नाव घेत नाहीये। केंद्र सरकारनं ही जागा मिठागर विभागाची आहे, त्यामुळे या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे आणि यावर कोणी अतिक्रमण केलं तर त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू असं म्हटलेलं आहे। हे कुठं ना कुठं शांत होत आहे तो दुसरीकडे आता या महेश गोरडिया नावाचे जे विकासक आहेत यांना दावा केलेला आहे। कांजूर गावामध्ये आपली 500 एकर जमीन आहे आणि या जमिनीतील काही भाग हा मेट्रो कार साठी जो दिलेली जमीन आहे याच्यामध्ये येतो असा त्यांचा दावा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत मिलिंद बोरीकर यांना 102 एकर जागा MMRDA ला देण्यासंदर्भात जो आदेशपत्र दिलेलं आहे ते तत्काळ रद्द करावं। 2005 साली केंद्र शासनानं महेश गोरडिया यांच्यासोबत जो करार केला होता तो करार रद्द करण्यासंदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। याच्यामध्ये महेश गोरडिया यांना दिलासा देताना कोर्टानं म्हटलं होतं की जोपर्यंत या संदर्भातला निकाल पूर्णपणे लागत नाही तोपर्यंत महेश गोरडिया यांना जो दावा केलेला आहे हा कायम राहील। असं असताना देखील राज्य शासनानं कशा पद्धतीने MMRDA ला ही जागा ट्रान्सफर केली असा त्यांना सवाल उपस्थित केलेला आहे। या संदर्भात मिलिंद बोरीकर यांना त्यांना एक नोटीस देखील पाठवलेली आहे। त्यांना तत्काळ या ठिकाणी जे खोदकाम सुरू आहे, सॉइल टेस्टिंग सुरू आहे, तत्काळ बंद करावं। या ठिकाणी जे मनुष्यबळ काम करते ते बंद करण्यात यावं अशा प्रकारची मागणी या आपल्या नोटीसीच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नंदा, हो निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ताजी बातमी वेळोवेळी जाणून घेत राहू।